नमस्कार दोस्तों, बीजी लोन हेल्प में आप सभी का स्वागत है। हेलो हेलो। हाँ बोलो हॅलो, बोलो बोलो। अमोल शिवाजी कांबळे बोलताय? बात कर रहा हूँ, बोलिए मैडम। अमोल सर, IDFC बँकेकडून बोलते. तुमचा पर्सनल लोन डिपार्टमेंट संदर्भात कॉल होता सर. पर्सनल कहाँ से लोनचं बोल रहे हो पेमेंट. आप? IDFC बँक पर्सनल लोन डिपार्टमेंटचा. मराठीत IDFC? बोलला तरी चालेल कांबळे सर तुम्ही. नहीं, मैं अभी वो मराठी ज्यादा जमती नहीं है मैडम मेरे को। का बरं सर? तुमचं नाव ते सगळं हाँ मराठीमध्ये आहे. मैं महाराष्ट्र में जन्मा हूँ, लेकिन मैं रहता हूँ अभी दिल्ली में, तो मेरे को तर ऐका मराठी ना. ज्यादा आता नहीं है। ओके, आप दिल्ली से बात कर रहे थे. आपने पुणे लेफ्ट किया है क्या सर फिलहाल? क्या बोल रहे हो? बोले आपने पुणे लेफ्ट किया हुआ है क्या? पुणे में नहीं हो क्या फिलहाल आपका? पूना में मैं आता जाता रहता हूँ मैडम। ओके, ठीक है. अमर सर सुनिए ना, आपका जो बोल रहे हैं आप, आपका पर्सनल लोन आपने लिया हुआ था, उसका पेमेंट चल रहा है पेंडिंग में था. कुछ EMI चल रहे हैं आपके सर अकाउंट्स को लेके, जो कि 2027 में आपके फिनिश हो गए और 2022 में आपने स्टार्ट किए हुए हैं सर EMI. बट अच्छा, बीच में आपके, सॉरी, ऐसा कुछ है क्या मैडम? आप अमोल कामले ही बोल रहे हो क्या? तो हाँ, मैं फ्रैंकली वही। बताओ, बिकॉज नहीं क्या नहीं। हो रहा है ना सर, देखो हाँ बोलिए। आपके तरफ से जिस तरह से रिस्पॉन्स आ रहा है ना सर मेरे कलीग्स को लेके या फिर मेरे ऑफिशियल नंबर्स को लेके, बहुत रॉन्गली वे से मुझे आंसर मिला आपके अकाउंट्स को लेके. तो भाई अच्छा, नॉर्मल वो कैसा पूछ रहे हैं रिस्पॉन्स सर आया आपको मैडम, कि मेरे को आप पता चल अमोल जाएगा? कामले ही बोल रहे हो सर. मैं अमोल कामरे ही बात कर रहा हूँ, लेकिन रिस्पॉन्स ठीक है, कैसे आया मेरी तरफ आपने से? अगर लोन लिया हुआ है और आपके EMI चल रहे हैं तो आप मुझे मैडम आपके मेरी से बात बोल तो रहे हैं पूरी कि सुन लो यार, आपको ये अपनी जॉनी सिंह जैसे लगा रहे हो बीच बीच में वाट काट के। ठीक से बात करो सर. मैं बोल रहा हूँ मेरे तरफ से कैसा रिस्पॉन्स आ गया तो। मैं वही बता रही हूँ ना सर कि आपका एक रिस्पॉन्स बोला तो आपका जो चालू नंबर, आपने जो रजिस्टर नंबर मुझे दिया हुआ था हम्म हम्म 8975534178, आप उस पर कॉल आंसर नहीं कर रहे हो सर. सही बात है, क्योंकि उसमें बहुत ज्यादा कॉल आ रही है मैडम। ओके, ठीक है, चलो कोई दिक्कत नहीं. मैं क्या बोल रही हूँ, आपकी जो पेमेंट पेंडिंग चला, आप कब क्लियर कर रहे हो सर? करंट महीने का 4958 आपका मिनिमम अमाउंट है सर. पेमेंट सॉरी, पेमेंट तो जल्दी करा देंगे मैडम। जल्दी मतलब कब कर रहे हो सर? आज 24 है सर, लास्ट महीने का भी आपका ट्रांजेक्शन नहीं हुआ है सर. अच्छा यार, सर आप इतना कैजुअली कैसे ले सकते हो? आपका अगर अकाउंट बैंक में इतने अमाउंट कैजुअल पेंडिंग कैजुअली चल रहा है सर, मतलब? 1,79,000 आपका पेमेंट पेंडिंग चल रहा है हाँ जी। आउटस्टैंडिंग के हिसाब से, और आपके करंट 2 मंथ के ड्यूज भी मुझे पेंडिंग में दिख रहे हैं. 4958 आपका मिनिमम ड्यूज चल रहा है. आज 24 है सर, आपका ऑलरेडी पेमेंट आना मांगता था इस तारीख तक, आपने हाँ नहीं हाँ। जमा किया. आपका 3 तारीख का ही EMI अमाउंट डेट होता है सर. अच्छा जी, ठीक है, क्या मैं प्रॉब्लम है करा सर आपके दूंगा जल्दी। पेमेंट को लेके? अभी तो प्रॉब्लम तो बहुत है मैडम। तो पेमेंट कब करें? जल्दी मतलब कब सर? एक पर्टिकुलर डेट बताओ मुझे आप. अगर मैंने कुछ ऐसी डेट बताई उल्टी सीधी तो आपको गुस्सा आ जाएगा मैडम। डेट में उल्टी सीधी डेट क्या होती है सर? डेट डेट होती है, उल्टी और सीधी क्या होती है? नहीं डेट डेट। डेट होती है सर. 24 है आज, 24 ऑफ मई आज चल रहा है सर. आपका पेमेंट हम्म 3 तारीख तक आना मांगता था, आज 21 डेज आपका पेमेंट डिले चल रहा है करंट महीने का. अच्छा, ठीक है मैडम। केव्हा क्लिअर होईल सर पेमेंट तुमचं? क्या बोले मैडम? अकाउंटचं पेमेंट तुमचं केव्हा क्लिअर होईल सर? जल्दी हो जाएगा मैडम क्लियर। जल्दी, मैं समझ रही हूँ आप जल्दी बोलो, लेकिन केव्हा होईल? एक तारीख सांगा मला सर. करंट महिन्यामध्ये तुमचं पेमेंट केव्हा क्लिअर होणार आहे सर? करंट मंथ मध्ये तो अवेलेबल नाही आहे मॅडम. का बरं सर? ऑलरेडी पेमेंट तुमचे पेंडिंग गेल्या महिन्यात पण नाही, या काय महिन्यात झालं नाही. मॅडम, माझा झाला जॉब लॉस, ओके ओके. त्यामुळे थोडं फायनान्शियल इश्यू येत आहेत. फंडचा इश्यू चालू आहे सर. हम्म. ठीक आहे. पण आता ऐका ना, तुमचं अकाउंट आम्हाला जर तुम्हाला माहिती आहे रेग्युलर वेने पाहिलं तुमचं पेमेंट आलंय, ठीक आहे. हम्म. मध्ये मध्ये तुमचा गॅप आलाय किंवा तुम्ही जर EMI म्हणजे अकाउंट तुम्ही दिलेले आहेत त्यामध्ये हम्म. पण बाउन्स होतात. म्हणजे आपण जे ECS बोलतो पर मंथ, तेही बाउन्सिंग दाखवतात. बट ते अच्छा तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. आता तुमचं म्हणणं आहे की तुमचा जॉब गेलाय, पण सर किती महिन्यापासून म्हणजे तुम्ही जॉब लेफ्ट केलं मला कळेल का? की 3 ते केव्हापासून झालं? 5 ते 6 महिने झाले मॅडम. ओके. आणि त्यानंतर मग तुमचं पेमेंट मला आता एप्रिलमध्ये लास्ट पेमेंट तुमचं अपडेट झालेलं आहे. हम्म. मग आता तुम्ही शेड्यूल कसं करणार सर पेमेंट? तुम्हालाही माहिती आहे सर, अकाउंट जर तुमचं कंटिन्यू पेंडिंग राहत आहे तर अकाउंट बाय डिफॉल्ट तुमचं ब्लॅकलिस्टमध्ये जाईल सर, किंवा नॉन परफॉर्म असेट जे आपण बोलतो NPA. त्यामध्ये हायलाईट होईल सर.
सिबिलवर असंही तुमचा म्हणजे प्रॉब्लेम होता. इव्हन इन फ्युचर सिबिलला जर एनपीए अकाउंट अपडेट झाला इन फ्युचर तुमचा सिबिल डॅमेज होणार आहे. ऐका ना मॅडम, बोला ना. आता सिबिलला एनपीए तुम्ही बोलताय, एकदा हं. अटॅच झालं की अकाउंट मतलब सिबिल डॅमेज होणारच. हो सर, राईट. तर माझे आहेत पूर्ण 15-20 लोन, त्यापैकी 7 लोनचे एनपीए होऊन झालेत. ओके, म्हणजे तुम्ही मार्केटमधून लोन बरेच घेतलेले आहेत. हो. तर तुम्ही मार्केट डिफॉल्टर म्हणून तुम्ही स्वतः कॅटेगरीमध्ये आहात की कसं काय? म्हणजे कारण आता तुम्ही स्वतः बोलता एवढे लोन तुम्ही घेतले, सगळे लोन तुमचे एनपीएलाच गेले, म्हणजे तुम्ही इंटेन्शनली पेमेंट नाही जमा करत यासारखी कसं आहे? मॅडम आता मग माझी काही इंटेन्शन नव्हतं, हां, पण सध्या पैसे नाही आहेत तर इंटेन्शनच समजू शकता आपण. पण सर मग तुम्ही घरचा जो आपण म्हणतो की महिन्याचा मग तुम्ही कसं ऍडजस्ट करता? तुम्ही पेमेंट कुठे नाही कुठेतरी पेमेंट येणं जरूर ना सर तुमचं. एवढा ठीक आहे तुम्ही एखादा लोन नाही भरता ते एनपीला गेलेत वगैरे, त्यामध्ये तुम्हाला वेवर भेटेल, सेटलमेंट होईल, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आत्ताही आपल्या अकाउंटला सेटलमेंटचा ऑप्शन अवेलेबल आहे. तर तुम्ही फंडचा इश्यू सांगताय. नाही ना, खरं सेटलमेंट करून काय करणार आहे मॅडम? फंड इश्यू असल्याशिवाय सेटलमेंट कशी होणार? फंडच हां, मग नाही तेच बोलत तुम्ही अवेलेबल. फंड इश्यू बोलताय ना, त्यामुळे मी सेटलमेंटचा ऑप्शन तुम्हाला दिलाच नाही सर त्यासाठी अमाऊंटचं. ठीक आहे. मग माझं काय म्हणणं आहे की ठीक आहे तुमचं अकाउंट बाकी एनपीएला तुम्हाला माहिती आहे एनपीए काय असतं, सिबिल काय असतं, डिफॉल्टर मॅडम मला लिस्टमध्ये गेला प्रोसेस एनपीएस माहिती आहे नाही, सगळं. मला विंटेज 1, 2, 3, 5, 6 सगळं माहिती आहे. हां, मग तेच बोलतो तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्ही माहितीच आहात म्हणजे. पण तुम्ही मार्केट डिफॉल्टर आहात ओके, तेही मी एक्सेप्ट आहे. पण ऍटलीस्ट मिनिमम जर 4,958 आहे ना, ते कुठून जरी अरेंज करून मला क्लिअर करून द्या ना सर करंट महिन्याच्या. भले तुम्ही नेक्स्ट मॅडम महिन्यामध्ये बघू पुढचं शेड्यूल सर. सध्या 1 रुपया पण नाहीये अकाउंटला, 20 रुपये पडलेत, मारून देऊ? 20 रुपये घेऊन जर तुमचं अकाउंट जर रिझॉल्व्ह होत असेल तर मी लगेच ओके बोलले असते ना सर. नाही मग सध्या पैसेच नाहीये ना मॅडम. मग तुम्हाला ते अरेंज करावे लागते ना सर. पैसे नाहीये ते मान्य आहे, पण ते अरेंज पण करावे लागतील ना. बसल्या बसल्या पैसे नाहीये म्हणून अरेंज कोणीच पैसे अकाउंटला नाही अरेंज देणार झाले ना असते सर. मॅडम तर लोन थोडी काढलं असतं मी लवकर. पण लोन काढल्यानंतर आपण ते फेडण्यासाठीच काढतो ना सर. असं पण नाही ना की डिफॉल्टर बनण्यासाठी काढतो सर. नाही लोन काढलं म्हणजे फेडण्यासाठी काढता येईल, तुमचं नवीन बोललात, कारण तुम्ही मुद्द्यातली बात बोललात. एका लोन काढल्यावर दुसरं लोन घ्यावं लागतं, असंच वाढत वाढत माझे मल्टिपल लोन झालेत मॅडम. या तुमच्या म्हणण्यानुसार अमोल सर तुमचं नाही होणार पेमेंट थोडक्यात. काय बोलतात? एक काम करा ना तुम्ही, काय करा, आपल्या आयडीएफसीची ब्रांच आहे ना बन गार्डनची, तिथे या. तुमचं जे काय प्रॉब्लेम चालू आहे ना सध्या एकदा इकडे आहे सर. मॅडम, मी बाहेर आहे. मग तुम्ही पुण्यात केव्हा येणार आहात सर? येईन मी 4-5 दिवसानंतर. हां, मग 4-5 दिवसात येताच आहात ना तुम्ही. मंथ एंडिंगच्या पहिले येणारच आहात ना. इथं ब्रांचमध्ये येऊन तुम्ही अपडेशन करून जा ना सर तुमचं जे काय असेल. मग बघू आपण तिथे काय व्यवस्था ठीक है, बघू मैडम। दोस्तों मेरे द्वारा दी गई जानकारी अगर आपको अच्छी लगती हो, वीडियो को लाइक करें, दोस्तों के साथ शेयर करें और चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ सब्सक्राइब करें। मिलता है अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद, वंदे मातरम।